खरातच्या भोंदूगिरीचा भंडाफोड आम्हीच केला। खरात प्रकरणातील तपासाचे सूत्र आता वरिष्ठ स्तरावर, कुणालाही सोडणार नाही। खरात प्रकरणावरून गृहमंत्री ऍक्शन मोडवर। खरात सोबतच्या फोटोवरून राजीनामा मागणं हा पोरखेळ। विरोधकांचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे। विनाकारण राजकीय रंग देऊ नका। खरातच्या संस्थेला पाणी देण्यापासून ते राजकीय कनेक्शन पर्यंत सर्व तपासणार। फडणवीसांचा कडक इशारा। भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा, त्याशिवाय राज्यातली भोंदूगिरी थांबणार नाही। संजय राऊतांचा निशाणा। तर भोंदूगिरीमध्ये पायघड्या घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुद्धा सहआरोपी करायचं का? नवनाथ वन यांचा सवाल। भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा एसआयटी चौकशी। नाशिकमध्ये एसआयटी अधिकारी चौकशीसाठी दाखल, तर काल 7 तासांच्या चौकशीनंतर आज पुन्हा खरातची कसून चौकशी होणार। भोंदू खरात प्रकरणामध्ये आयकर विभागाची एंट्री। एसआयटी तपास सुरू असताना आज आर्थिक चौकशीला वेग येणार। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार। भोंदूबाबा खरातच्या अटकेपूर्वी बड्या अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक। खरातच्या दरबारासाठी शिर्डीमध्ये आलिशान थाट। साथीदार विनोद कडून आलिशान हॉटेलचं बुकिंग। सूत्रांची माहिती। भोंदूबाबा खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिने पुढे, तर खरातच्या नावावर तब्बल 52 मालमत्ता। जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात। अधिकचा तपासही सुरू। खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांचा डबल राजीनामा। महिला आयोगानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा देणार। देवगिरीवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय। भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर मुख्य सूत्रधार। खरातनं जे केलं ते चाकणकरांच्या पाठिंब्यामुळेच। चाकणकरांनी पदाचा गैरवापर केलाय। रुपाली ठोंबरेंचा आरोप, तर चाकणकरांच्या अटकेचीही मागणी। भोंदूबाबा खरातला राजकीय आणि पोलीस वरदहस्त असल्याचा संशय। तृप्ती देसाईंकडून धनंजय मुंडे आणि नाशिकचे आयजी दत्ता कराळे यांचा भोंदू खरात सोबतचा फोटो। छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा। एलपीजी पंपावर रिक्षाच्या मोठ्या रांगा। 15 दिवसात ऑटो एलपीजी गॅसच्या दरात 35 रुपयांची वाढ। बळीराजावर अस्मानी संकट। मराठवाडा विदर्भात अवकाळीचा हाहाकार। जालना नांदेडमध्ये हजारो हेक्टरवरील पिकांची धुळदाण, तर शेतकऱ्यांना पंचनाम्यांची प्रतीक्षा। राज्यावर पाणी टंचाईचं गडद सावट। यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी पडणार। हवामान खात्याचा अंदाज, तर पिण्याच्या पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचं राज्य सरकारचे आदेश।